जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत राहा तू वळू नको नको पर तू माहेरी कुसबुस होईल कधी ठेवू नको अडी उलट बोलू नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची हे पण आई ना कधी कधी जाम टोकाचं वागते. हो मी टोकाचं वागते पण त्यालाही माझी काही कारण आहे आणि ती कारणं काळानुसार बरोबर आहेत असं सिद्ध झालंय. माणूस एकदा खोटं बोलला काय किंवा 10दा काय तो खोटारडाच असतो. नाईलाज असं म्हणून खोटं बोलण्याचं उदात्तीकरण करणारा बनेल असतो. आई पण मी त्या मुलीला जसा तुझा नवरा होता ऐकाव व्यसनी. आई पण ते तसे होते मी त्याची गय केली नाही. पण आता सुधारले असतील ना. अशी माणसं सुधारत नसतात ती फक्त सुधारण्याचं नाटक करतात. दारू पिऊन मारायचा तुला तो. स्वतः एकही पैसा न कमवता प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितला त्यांनी खोटं बोलून. माझा स्वतःचा मुलगा असून मी त्याला घराबाहेर काढला. अगं आई बेबी मी बोलत असताना मध्ये बोलू नकोस. मी नरमाईनं घेते म्हणून फारच गैरफायदा घेता तुम्ही माझा. जिथं मी माझ्या मुलाला क्षमा केली नाही त्याला घराबाहेर काढला त्याच घरात मी घराबाहेर काढलेल्या मुलीच्या सुरस कथा तुम्ही चवीचवीनं चघळताय. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. माझ्या मुलाचा विषय काढायला या घरात बंदी आहे. त्याला या घरात प्रवेश वर्ज आहे. तसंच त्या जान्हवीला या घरात प्रवेश नाही. अगदी चर्चेतही नाही. लक्षात ठेवा. सोन्याच्या बांगड्या त्या कोणी दिल्या? दिल्या नाही मी श्रीकडून मिळवल्या. काय कसं काय? ते इतकं इम्पॉर्टंट नाही मी नंतर सांग. पण बाबा मला राहून राहून ना असं वाटतं की श्री माझ्यात इंटरेस्टेड नाहीये. हॅव अ पेशन्स माय डिअर. श्री हा रिझर्व स्वभावाचा आहे. सगळीच मुलं थिल्लर नसतात सायली. मला कळू शकतंय बाबा कारण मी श्रीच्या प्रेमात आहे. पण मी जितकं त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करते ना तितकंच तो मला दूर ठेवतो. मला त्याच्याशीच लग्न करायचं. बाबा तुम्ही काही करा पण मला तोच हवा. सायली आयुष्यात इतक्या तू कुठच्याच गोष्टीचा पाठपुरावा आजपर्यंत केला नाही. तुला जर तो खरंच आवडला असेल ना तर त्याचं लग्न तुझ्याशीच होईल दुसऱ्या कुणाशीही नाही. त्यासाठी मला माझी संपत्ती पणाला लावायला लागली तरी चालेल. हो श्रीवर सगळं काही उधळून टाकावं ना असाच आहे तो. तुमच्या अशा बोलण्याने खचून जायला होतंय रे मला. हा डिसिजन घेण्यामागे माझी स्वतःची अशी काही कारणं आहेत आणि ती बरोबर आहे. नाही उघड करायची मला सगळ्यांसमोर. एखाद्याला इतकंही टोचून नका रे बोलू. जीव जाईल त्याचा. माझं चांगलं तुझ्यापासून लांब राहण्यात आहे.
हॅलो. अरे श्री, कुठे आहेस तू? बोलत का नाहीयेस? आजी बोल ना अगं. काय झालं श्री? कुठे काय? मग आवाज असा का ऐकू येतोय तुझा? अगं काही नाही, घसा थोडासा खवखवतोय, बाकी काय नाही. हो. कुठे आहेस तू? मी येतो ना तासाभरात परत. लवकर ये. हा, श्रीचा घसा खवखवतोय. अरे देवा, हो का? मी सांगते ना सगळ्यांना. मला ना वाटलंच होतं, 2-3 दिवस लागोपाठ पावसात भिजलाय ना, त्याला सर्दी होणारच. हो, मलाही वाटलं होतं. पावसात भिजलाय म्हणजे सर्दी होणारच. मुळात हा पावसात भिजलाच कसा हेच कळत नाहीये मला. हा, गुळण्या करण्यासाठी पाणी गरम करून ठेवलेलं आहे आणि हळद दूधही तयार करून ठेवलेलं आहे. हो, मी सुद्धा सुंठ उगाळून ठेवते आता. आणि मी बघा काय आणलं. श्रीच्या आवडीचा स्वेटर. किती वेळ झाला शोधत होते, सापडला एकदाचा. बेबी वंस, श्रीच्या खोलीत एक चांगली 2-4-5 तरी ना मोठी मोठी ब्लँकेट्स ठेवली आहेत, म्हणजे थंडी बिंडी वाजली तर होतील ना त्याला. अरे सांगायचंच राहिलं, मी डॉक्टरांना फोन केला होता. म्हटलं ताबडतोब घरी या. तर मला म्हणाले की काय झालं? मी म्हंटल आमच्या श्रीचा घसा जरा खवखवतोय. त्यावर म्हणाले कसे की पावसाळा आहे, होतं असं कधीतरी. अरे मला इतका राग आला, म्हणजे मी एवढं पोट तिडकीने सांगतेय की श्री आजारी आहे आणि हे इतकं कॅज्युअली कसं घेऊ शकतात? हो, मी म्हंटल त्यांना, हे बघा तुम्हाला जे काही सांगितलंय ना ते करा गपचूप. निदान औषधं तरी सांगा, उगाच फापट पसारा वाढवू नका. शेवटी आई त्यांच्या हॉस्पिटलची ट्रस्टी नाहीये का? असं कसं बोलू शकतात हे? मग वरमले ते. मग काय म्हणतात की वर्षातनं 2दा-3दा आजारी पडलं ना तर चालतं, हे नॉर्मल असतं. सारखी सारखी औषधं घेतली ना तर प्रतिकार शक्ती कमी होते म्हणे. बरोबरच आहे म्हणा त्यांचं. आणि म्हणत होते की गुळण्या चालू ठेवा आणि अगदीच काही लागलं तर मी येईन उद्या. मग मी म्हंटल त्यांना, हा असं काहीतरी बोला ना. बेबी वंस, तुम्ही डॉक्टरांशी एवढं बोललेलं सगळं लक्षात आहे तुमच्या. बाई, मला ना खरंच फार कौतुक वाटतं तुमचं. आणि ना बेबी वंसांचा स्वभाव म्हणजे ना कसा एकदम रोखठोक आहे. मला तर एखादी गोष्ट बोलायची असेल ना तर 10 वेळा विचार करावा लागतो. मला ना बेबी वंसांच्या या रोखठोक स्वभावाचं फार कौतुक वाटतं बाई, खरंच. शरे, अगो काल तर म्हणालीस ना बेबी वंसनचा स्वभाव विनोदी आहे म्हणून. हो, मी नाही मी. हा, तेच म्हटलं मी. मी कसं म्हणेन, बेबी वंसांना काय आज ओळखते का मी? हो, पण तुला आम्ही खूप वर्षापासून ओळखतो ना. अगं ए बास ना. हा मुलगा कधी येणार माहिती नाही, केव्हाचा जीव टांगणीला लागला माझा. हो ना, जीव नुसतं टांगणीला लागून राहिलाय. मी आत्ता बोलले अत्यानंद महाराजांशी. कर्म तुझं. आणि त्यांनी सांगितलंय अजिबात टेन्शन घेऊ नका, श्री लवकरात लवकर परत येईल. हे अत्यानंद महाराजांनी सांगायची काय गरज आहे? आपल्याला कळत नाहीये का? अरे तुम्हाला कळलंय ते आईंनी सांगितलं म्हणून, आणि अत्यानंद महाराजांना कळलंय ते अंतर्ज्ञानाने. पण मग त्यानं काय फरक पडतो? असं कसं? म्हणूनच तर आपल्याला कळतंय ना की आपण किती क्षुद्र आहोत आणि अत्यानंद महाराज किती महान आहेत ते. अत्यानंद महाराज सगळ्या ब्रह्मांडांचे स्वामी आहेत, पण मोह मायेपासून दूर आहेत. सगळेच त्यांचे भक्त आहोत आणि अत्यानंद महाराज म्हणजे विष्णूचा अवतार. अरे त्यांचं साधं दर्शन घ्यायचं असेल ना तरी खूप पुण्य कमावी लागतात, तेव्हा दर्शन होतं त्यांचं. महाराज मला या मोह जालातून मुक्त करा. नाही, आधी माझं लग्न होऊ दे, मग मुक्त करा. भोळे भाळे अत्यानंद महाराज, थोर तुमचे उपकार स्वामी अत्यानंद महाराज. विष्णूचा अवतार तुम्ही अत्यानंद महाराज, थोर तुमचे उपकार विष्णूचा अवतार तुम्ही. अत्यानंद महाराज,
मी या सगळ्यांना सांगत सगळ्या कुठे गेल्या? केव्हापासून मी एकटीच आहे तुझा भक्तिरस ऐकायला. जाऊ. जा. बरं झालं बाई, हाणायचे उद्या रविवारच आहे. सुट्टीची पितळेची भांडी तरी घासून होतील. जानू बाळा, साखरपुडा आता अगदी तोंडावरच आलेला आहे, पण तरी तुझं ऑफिसला जाणं मात्र चालूच आहे. अगं चादरी धुवायचे आहेत, पडदे धुवायचे आहेत. एकदा तुझं लग्न झालं ना का त्या चादरी पडद्यांना हात नाही लागणार बाई. तुझ्या सरांना सांग माझा पगार द्या आणि करा मला मोकळं. अगं घराला रंगरंगोटी करता येईल. काय ग? अगं काय म्हणते मी, लक्ष कुठे आहे तुझं? काय ग, काय झालं? अगं लग्न व्हायचंय तुझं, हा? असं धांदरटपणा करून कसं चालेल? काय म्हणत होतीस तू? मी म्हणत होते ही बिन वापरातली पितळेची भांडी घासून झाली की उद्या चादरी आणि पडदे धुवायला घे. त्या साखरपुड्याच्या दिवशी पाहुण्यांसमोर त्याची शोभा नको. अगं जरा एक कप चहा करतेस का? माझी कंबर जाम धरली बघ. एवढी भांडी घासून झाल्यावर देऊ? आत्ताच हवंय मला. बरं. हिचं लक्षण मला काही ठीक दिसत नाही. जळला मेला तो अकाउंटंट, सत्यानाश हो त्याचा. लागतोय का फोन? तेच बघते आता, पुन्हा लावते. नाही लागत आहे. बराच ना? ये बाबा, ये. बस 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 बस. कसा दिसतोय बघ, किती मलूल झाला हा. हो ना. आकर अगं आत्या, अंगाला लावते. हा, आणि हे बघ, हा बघ तुझ्यासाठी ना तुझ्या आवडीचा स्वेटर काढून ठेवलाय. थंडी वाजत असेल ना तर घाल. हा, आणि गरम पाण्याने गुळण्या पण करून घ्या. चेहरा कसा झालाय बघा. चेहरा कसा झालाय बघ. आजारी दिसतोय माझा श्री. काय होतंय? बोल ना. हा, बोलत का नाहीयेस? श्री बोल ना काहीतरी. काय झालं? बोलत का नाहीयेस? बोल ना काहीतरी. सांग ना काहीतरी. अरे अरे हो हो हो, थांबा जरा. धीर धरा की थर्मामीटर आहे ना तोंडात त्याच्या. कसं बोलेल तो? आण बरं. अरे वा, नाही येत आप. नाही. पण मग काय होतंय तुला श्री? काय झालं तुला बाळा? ए श्री, तुला कुणी काही बोललंय का? आत्ताच्या आत्ता आम्हाला सांग तू. हा, हे दृष्ट तर लागली नसेल ना याला? हे काय काय हो 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 काय असं काही नसतं? नाही नसेल, पण आपण एकदा दृष्ट काढून टाकूया ना. हो हो, दृष्ट काढून टाकूया. आपल्या मनाचं समाधान होईल ना. हा हो. शरीर आणशील? हा. विसरलीस? अजून वहिनींनी सांगितलंच नाहीये मला काय आणायचंय ते. विसरण कसं? बरं, मीठ मोहरी आणशील? 1 मिनिट थांबा तुम्ही. मला काहीही झालेलं नाहीये. थोडासा दमलोय मी. जरा वेळ पडलो ना की बरं वाटेल मला. मग हळद दूध घेतोस? चहा करू? यावेळी ना श्रीसाठी चहा करायची टर्न माझी आहे. तेवढं बरं लक्षात राहिलं. श्रीच्या बाबतीतलं एखादं काम असेल ना तर बरोबर लक्षात राहतं माझ्या. आणू का रे चहा? नाही नको, बरं बरं, जेवून घेशील का थोडंसं मग? भूक नाहीये. अरे अशी कशी भूक नाही? तू एक काम कर, थोडं तर जेवायला तर पाहिजे ना. अगदी थोडं खाऊन घे ना. ऐका, हे बघा मी बाहेर खाऊन आलोय. मला आता भूक नाहीये. प्लीज तुम्ही जेवून घ्या. श्री जेवलाच नाही पण. अहो वहिनी सांगा ना तुम्ही. असं काय करतो हा? थोडंसं खाल्लं असतं. तेच म्हणत होते ना. जरा थांबा ना. आपण सारखं त्याच्या मागे नको लागूया. आईना पण आवडणार नाही ते.
श्री श्री काय? श्री अकाउंटंट. तुला खरंच अनिलशी लग्न करायचं मनापासून? ते असं ठरवून प्रेम करता येतं? तुला बदलायचं नाहीये कारण तू रिजिड आहेस आणि एकदा स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घ्यायचं असं ठरवल्यानंतर तुला कोण अडवणार ना? तुझं जर असंच म्हणणं असेल तर यापुढे आपण कधी नाही भेटायचं. एकाच वाक्यात मला जवळही करतेस आणि दूरही लुटतेस. बांगड्या प्लीज परत घे. इतके उपकार कर माझ्यावर. तुझी कंपनी मला खूप आवडायची कारण तू मला दोषी नाही ठरवायचास रे. माझं चांगलं तुझ्यापासून लांब राहण्यात आहे. वहिनी काय करताय? शरे तू काय करतेस? मी ना श्रीच्या बेडवरची बेडशीट बदलतेय. तुम्ही रागावताय का माझ्यावर? एरवी जेव्हा मी कामं करत नाही तेव्हा तुम्ही माझ्यावर रागावता ठीक आहे, पण आज लक्षात ठेवून मी माझं काम करते तरी तुम्ही मला ओरडताय. शरे कारण तू आज माझं काम करतेस. नाही वहिनी, बेडशीट बदलणं माझं काम आहे. तुम्ही बाजूला व्हा, मला शांतपणे आता माझं काम करू द्या. सर शरे श्रीच्या बेडवरची बेडशीट बदलणं माझं काम आहे. हो का? मग माझं काम काय आहे? पडदे पडदे बदलणं तुझं काम. ठीक आहे ना वहिनी, राहू दे ना. आता मी एवढी छान बेडशीट घातली की नाही, आज पडदे तुम्ही बदला. तू ऑलरेडी पडदे बदललेस. अगं बाई हो का? नाही नाही वहिनी, तुम्ही ना आज आराम करा. एरवी किती कामं करता तुम्ही, दमत असाल ना, जा आराम करा. आराम काय आराम? मी काल रात्रीच ठरवलं होतं आज श्रीच्या बेडवर ही बेडशीट घालायची म्हणून. श्रीचा आवडता रंग आहे ना. वहिनी, मी एरवी कितीही विसरत असले ना तरी श्रीच्या सगळ्या गोष्टी माझ्या व्यवस्थित लक्षात असतात. हा रंग सुद्धा श्रीच्या खूप आवडीचा आहे. शरे ओ मी तुला प्रेमाने सांगते ना, काढ ती बेडशीट. बेडशीट काढ. बेडशीट काढ. आता कशी काढाल? शरे आगाऊपणा करू नकोस हा. श्रीच्या बाबतीतली सगळी कामं आपल्याला वाटून दिली आहेत ना, मग माझ्या वाटणीचं काम तू का केलंस? मी ना आईंनाच तुझं नाव सांगते. वहिनी, आईंकडे जायचंय? हो. मग तुम्ही चला ना माझ्या बरोबर. मला ना एकटीला आईंकडे जायला खूप भीती वाटते. कर्म माझं, तुझ्याशी बोलण्यात ना काहीच अर्थ नाहीये. आई वहिनी, नाही नाव सांगणार आहे तुझं. आई वहिनी मी एकटी नाही जाणार. आई ऐका. बाबा चहा घ्या. खूप त्रास होतोय का? पण तो मानसिकच जास्त आहे. तुझे डोळे का असे झाले? सुजलेत. अहो लग्न व्हायचंय आता तिचं. असं व्हायचंच. डोळ्याला डोळा लागत नाही. डोळे लाल होतात, सुसतात, डोळ्याखाली काळी वर्तुळही येतात. आता लग्न होईपर्यंत हे असंच व्हायचं. लग्न ठरल्यानंतर तेज यायला हवं ना मुलीच्या चेहऱ्यावर. नाही बाबा, आई बरोबर बोलतेय. बाईच्या जन्माला आला असतात ना मग कळलं असतं. आता उगाच भलती सलती खुसपट काढत बसू नका तुम्ही. जानवी, त्या जरा चादरी धुवायला काढल्यात ग. आणि पेंट्या उठला ना की त्याचीही चादर बदल आणि तीही धुवायला घे. आणि मग त्याच्या बेडवर दुसरी टाक. तू क्लासला नाही गेला? नाही ग, रात्री उशिरा झोपला तो. आई अगं 8,000 फी भरली आहे ग क्लासची. अगं जाईल उद्या. आजचं काय? हे बघ, आता तू काही सकाळी सकाळी त्याच्यावर रागावत बसणार आहेस का? आणि तो महेश म्हणालाय ना त्याच्या ऑफिसात चिकटवून देईल म्हणून. अगं पण हा स्वतःच्या जबाबदाऱ्या घ्यायला कधी शिकणार? आपण आहोत ना. किती काळ आई? किती काळ पुरणार?
आणि आपण आहोत म्हणून त्याला शिस्त लावायची का बिघडू जायचं? घरातली माणसं करतायत म्हटल्यावर तो एकही गोष्ट करणार नाही का? हे बरोबर नाहीये आणि ह्याचा ना पुढे जाऊन त्याला त्रास होईल. पिंट्या, पिंट्या, आता ही वर जाऊन माझ्या लेकराला लेक्चर देत बसणार. कुठून दुर्बुद्धी झाली आणि हिला चादर बदलायला सांगितली मी. वा, जानूच्या आजच्या चहाची सर यायची नाही कोणाला. होणार